हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी अमृता आणि तुम्हा सर्वांचे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर गाईज, इथे माझा ब्लॉगची सुरुवात किचनपासून स्टार्ट होत आहे, कारण बुधवारी संध्याकाळी जेवण बनवलेलं होतं. तर मी तसाच किचनवरती राडा ठेवून झोपलेले होते, कारण माझे पाय खूपच दुखत होतं. मला अशक्तपणा वाटत होता, म्हणून मी तसाच राडा ठेवून झोपी गेले. मग नंतर सकाळी उठली, त्या दिवशी गुरुवार होता, आणि मग म्हटलं पहिलं किचन आवरावं, कारण आमच्या कुगीला लगेच भूक लागते. म्हणून मी पटपट किचन आवरून घेतलं. तुम्ही बघतच असाल, कारण की त्या दिवशी गुरुवारचा दिवस होता आणि माझ्या बहिणीने मला गुरुवारीच्या हळदी कुंकाला पण बोलवलं होतं. पण गाईज, काय माहिती त्या दिवशी नेमकी मला ना पिरियड आली. मग मी तिला कॉल करून सांगितलं की मी नाही आज येत, कारण की मला पिरियड आली. मग नंतर तिने म्हणजे बरं ठीक आहे. नंतर मी किचन कट्टा पुसून घेतला गाईज, आणि मला ना पहिलं किचन ओटा साफ लागतो. एक वेळेस मला जेवण नका देऊ, पण पहिलं मला किचन ओटा साफ लागतो. मग पटकन मी गाईज किचन ओटा आवरून घेतला, साफ करून घेतला, एकदम क्लीन चकाचक करून घेतला. किचन साफ करायची, मग पेट पूजा करायची. मग आमची गुगीसारखी मध्ये मध्ये यायची, कारण की तिचा टॅप बंद पडत होता. टॅप म्हणजे मोबाईल. गाईज, ती आजकाल ना व्हिडिओ बघत नाही, ती मी यूट्यूबवरती शॉर्टच बघायली. मग ते मध्ये मध्ये शॉर्ट तिचा हात चुकून कुठं इकडे तिकडे लागला ना, मग ते व्हिडिओ गायब व्हायचे किंवा बंद पडायचे. मग माझ्यापाशी यायची, सारखीच मला लावून ते म्हणत होते. मग आमची गाईज गुगी आजकाल ना खूप आगाव झाली आणि मस्तीखोर झाली. काय सांगायचं, तिनं आता बोलायला लागली ना, तर लई नवीन नवीन शब्द ट्राय करते आणि मला सारखी दामात वगैरे घ्यायला बघते आजकाल. ती म्हणजे जशी मोठी होईल तशी तिची ग्रोथ वाढेल तशी तिला बोलायला पण यायला लागलं. तरी ते खूप उशीर झालेल्या होत्या आणि दुपारच्या 1:30 वाजलेल्या होत्या. तर गाईज, आमची गुगी नुकतीच उठलेली होती दुपारच्या. तुम्हाला आता माहिती आहे ती लेट झोपते, त्याच्यामुळे लेट उठते. तर गाईज, आमच्या गुगीला उठल्या काही ना काही खायला लागतं, त्याच्यामुळे म्हटलं पहिलं वरण भात तिच्यासाठी घालावं. तर आजकाल मला खूप प्रश्न पडतो की लहान मुलांना काय काय रोज नवीन नवीन रेसिपी ट्राय करून काय काय खाऊ घालायच्या. तर आमची गुगीला मी सवय लावलेली आहे पहिल्यापासूनच, काही ते दुसरं खातच नाही आहे, चपाती वगैरे. ती डाळ भात खिचडी, लिक्विड खिचडी एवढंच खाते, आणि ते दुसरं काही खातच नाही. तिला दिलं तरी खात नाही, आणि बाहेरचं तर एवढं खाते ना, काय सांगूच ना. खूप मोठा प्रश्न मला पडलेला असतो की काय खाऊ घालायचं. पण जाऊ द्या, जे असेल तेच करून खाऊ घाल असते, मी वेगळं काय करत नसते. तर अशा प्रकारे इथं मी भांडी पण लावून घेतली गाईज. इथं भांडी घासायच्या अगोदर मी भांडी लावून घेतली. ते तर एक टास्कच असतो, भांडी घासायच्या अगोदर रोज भांडी लावून घ्या. नंतर मग मी भांडी पण लावून घेतली गाईज, आणि मग मी भांडी घासायला घेतली. एवढी काय भांडी नव्हती पडलेली, थोडीच भांडी होती, त्याच्यामुळे मी भांडी पण पटपट घासून घेतली. आणि आजकाल काचेची भांडी घासायची म्हटलं ना, त्याला खूप जपून घासावी लागतात, नाही तर ते लगेच फुटतात. तर अशा प्रकारे माझी इथे सगळी भांडी पण घासून झाली. मग नंतर माझं सगळं काम पण करून झालं. तर मी आज असं ठरवलं होतं की साडी घालून गुरुवारच्या दिवशी ब्लॉग शूट करायचा आणि बहिणीच्या घरी जायचं, असं स्पेशली मी ठरवलं होतं. पण देवाच्या मनातच नसेल की आणि योग बघा ना, प्रत्येक गुरुवारी मी तिच्या घरी जायचे, आणि नेमका शेवटच्या गुरुवारी मी जाऊ शकले नाही, कारण मला पिरियड आली. आणि साडी घालून मी मस्तपैकी तयार वगैरे होऊन ब्लॉग शूट करून तिच्या घरी जाणार होते, आणि तिथं पण ब्लॉग शूट करणार होती. तर मी असं नियोजन केलेलं होतं. तर ते माझं पूर्ण नियोजन पिरियडमुळे स्पॉइल झालेलं होतं. नंतर काय, मग घरीच बसले, आता काय करू पण शकत नाही ना. मग अशा प्रकारे आमचा गुरुवारचा दिवस गेला. काम करून झाल्यानंतर मी आंघोळ करून घेतली, गुगीला घातली, आणि वरण भात केलेला तो गुगीला खाऊ दिला. तर तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतच आलेले आहे की माझं सिंक मला पूर्ण क्लीन लागतं. तर गाईज, मी इथे फर्निचर क्लीन करत आहे. खूपच दिवस झाले मी क्लीन केलं नाही, मला टाईमच नाही मिळत, म्हणून म्हटलं आज थोडंसं किचनची क्लिनिंग तरी करावं, डीप क्लिनिंग. आणि इथं माझा ड्रॉवर थोडासा हालत होता, म्हणून मी त्याला फिक्स करत होते. आणि गाईज, फर्निचर करायचं म्हणलं खूप कंटाळा असतो गाईज, रोजच्या रोज त्याला डेली पुसून घ्यावं लागतं, नाहीतर खूप घाण होते. मी ह्याच्या अगोदर पण तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. हा माझा फर्निचर ग्लोसी आहे, आणि आमची गुगी काही पण घाण हात असतात, तिचे तेलकट वगैरे खाल्लेलं असतात ना, मग तिथे ह्याला लावते. मग ते लगेच असं पटकन असं दिसताना लावलेलं, मग मला ते अजिबात घाण आवडत नाही. मी असं क्लीन वगैरे करून घेत असते. माझं डेली काम असतंय. मी 10 ते 15 दिवस झालं मी पुसूनच घेतलं नव्हतं गाईज, त्याच्यामुळे म्हटलं चला आज टाईम तर आहे. आणि मी गाईज आता ब्लॉग शूट करत नाही ना, त्याच्यामुळे माझ्यापाशी व्हिडिओ बनवायचं काहीच कारण नव्हतं, म्हणून म्हटलं चला तर मग आज आपण काहीतरी व्हिडिओ बनवण्यासाठी काहीतरी क्रिएटिव्हिटी करावी, म्हणून म्हटलं चला आज
क्लिनिंग तर करून घ्यावी त्या कारणाने किचनची. मग म्हटलं चला किचन तरी पुसून घ्या. नंतर मग मी बेसिन कॅबिनेट पण पुसून घेतला. त्याला तर मी रोजच हात लावते, कारण की आपण पाणी वगैरे हात वगैरे धुत असतो ना तिथे, मग ते नळ वगैरे खूपच वाईट होतं. त्याला पण मी पुसून घेतलं आणि त्याचे फर्निचर पण पुसलं. तर इथे माझी सगळी किचनची क्लिनिंग झालेली आहे. हा माझा सकाळचा आणि दिवसभराचा कचरा आहे. सकाळी तर टाकलेलाच होता, तरी पण घरात साठलेला होता. म्हटलं चला बाहेर तरी ठेवून या. गाईज खूप दिवस झाले मी लॉबीचा एरियाच क्लीन केला नव्हता, म्हणून ह्या लॉबीच्या एरियाला खूपच मी क्लीन केला. इथं झूम केलेलं मी तिथपर्यंत लॉबीचा एरिया क्लीन करून घेतला होता. गाईज 4-5 वेळा मी लॉबीचा एरिया पुसून घेतला होता. तर गाईज इथे बघा मी मनी प्लांट तयार केलेला आहे. माझा एक मनी प्लांट मागच्या ब्लॉगमध्ये दाखवला होता बघा. तो काय माहिती ते असा सुकून गेलता, म्हणून मी त्याला कट करून नवीन तयार केलेला आहे. तर आय लव्ह हर मनी प्लांट, मला खूप आवडतात. तर बघा किती मस्त दिसतात. तर गाईज इथे माझे सगळी क्लिनिंग झालेली तुम्ही बघू शकता. आणि ते गुगीची खाल्लेली भांडी थोडे राहिलेले आहेत. तर तुम्ही म्हणता सगळं काम झालं म्हणते भांडी ठेवते, ते थोडी आहेत गुगीची खाल्लेली. मग नंतर तुम्ही बघू शकता माझा हॉल वगैरे, बेडरूम, किचन सगळं क्लीन झालेलं होतं. आणि इथे मी संध्याकाळी कपडे लावलेले होते. तर नंतर मग मी संध्याकाळी ढोकळा केला आणि त्याची तर रेसिपी तुम्हाला टाकलेलीच आहे यूट्यूब शॉर्टवरती. तर इथे गाईज कन्यापूजन होतं समोर 101 मध्ये. तर आमची गुगी जात नव्हती तिथं, मग त्यांनीच इथं आणून तिचं कन्यापूजन केलं. तर बघा आमची गुगी किती क्यूट आणि सगळं करत होती. तिने हातात पण घेतल्यानंतर त्याने तिच्या पाया पडला आणि तिला खाऊ देऊन गेले. तर इथे आमची गुगी खूपच कन्फ्यूज झालेली होती. त्यांनी काय केलं माझ्या बरोबर म्हणून त्यांच्याकडे बघत होती, त्यांच्याकडे जास्त बघत होती ती. मी बघा ती कशी बघत होती. तरी व्हिडिओ बनवायचं कारण की माझ्यापाशी एकही व्हिडिओ नव्हता, तरी म्हटलं बसून काय करू म्हणून व्हिडिओ शूट केला. तर गाईज कसा वाटला माझा ब्लॉग नक्की कमेंट करून सांग. अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांग. मग भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय एव्हरीवन.